वाशी सेक्टर 6 येथे असणाऱ्या जुन्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले। परंतु या कामाची सुरुवात करत असताना माजी नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेतल्याचे समोर आले। जेव्हा या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन स्थानिकांना विश्वासात न घेता तसेच नवी मुंबई महानगरपालिकेतील कुठलाही अधिकारी उपस्थित नसताना करण्याचा घाट घातला, त्यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक समजले जाणारे आणि सदर पाण्याच्या टाकी समोर ज्यांचे निवासस्थान आहे ते ॲडव्होकेट निलेश भोजने व त्यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कामाची माहिती मागितली असता नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार देत अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली। पाहायला गेलं तर प्रभागात होत असलेल्या कामाची माहिती नगरसेवकांनी नागरिकांना देणे बंधनकारक असले तरीही माहिती नगरसेवक का लपवत आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। यासोबतच जाब विचारला, कामाची माहिती मागितली म्हणून एका प्रतिष्ठित वकिलास गुंडे म्हणून संबोधणे किती योग्य आहे हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। ॲडव्होकेट निलेश भोजने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। दोन मुद्दे आहे याच्यामध्ये। एक तर नावाचं बदनामी केलेली आहे, याच्यामध्ये गुंड बोललेले आहेत किंवा एक वेगळं त्यांनी याचं पूर्ण एक त्याला एक वेगळा अँगल दिलेला आहे की तिकडे आम्ही गुंडगिरी केली किंवा आम्ही चुकीचे शब्द वापरले, त्यांना शिव्यागाळ्या केल्या। आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे जे त्यांनी नारळ वगैरे फोडलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे, हे कितपत अधिकृत आहे असे हे दोन मुद्दे आहेत। बिलकुल विरोध करत नाही, त्याचा काही विरोध नाही आहे मला। वर्क ऑर्डर तिकडे लावावी आणि त्या पद्धतीने काम जरूर करावं। पालिकाला मी अर्ज केलेला आहे, त्यांचं उत्तर काय येते याच्यावर मला ते पुढे बघावं लागेल। नाही, आयुक्त जबाबदार आहेत की नाही हे मी नाही, याच्यामध्ये माझा उद्देश काय की हे जेव्हा तुम्ही काम सुरू करताय तेव्हा तिकडे कोणी पालिकेचा अधिकारी असायला हवा। नाही, हट्ट नाही आहे हा, प्रशासकीय सध्या प्रशासक आहे ना इकडे, लोकांनी सगळ्यांनी यावं। माझी नगरसेवकी हा इकडचा रेसिडेंटच आहेत, त्यांनी पण यावं। पण सध्या जी घटना घडली आहे, हे जे नारळ वगैरे तोडलं गेलेलं आहे, तिकडे कोणीही अधिकारी नव्हता, तर हे योग्य आहे का, माझा हा प्रश्न आयुक्तांना आहे। हा विषय टाकीचा आहे। हे जे घरांना तडे जातील किंवा काही खरं हे एवढे जुने आहेत, जसं कम्युनिटी सेंटरपाशी पोलीस स्टेशनला क्रॅक गेलाय, तर इकडे जीवाची हानी होण्याची शक्यता आहे। तर अशा ठिकाणी लोकल ऑथॉरिटीज, पालिका असतील, माझी नगरसेवक असतील, त्यांनी लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्यायला पाहिजे। हे सगळं करायच्या आधी त्यांनी त्यांच्या कामाचं पूर्ण श्रेय घ्यावं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे माझं। त्यांनी जे काम केलेलं आहे वॉर्डामध्ये, हे नगरपालिकेमार्फतच काम केलं गेलेलं आहे आणि जे त्यांना हवं आहे ते त्यांनी त्या पद्धतीने करावं, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही। प्रशासनाला अर्ज केला जाईल याच्याबद्दल एका योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, न्यायाच्या हिशोबाने प्रशासनाला अर्ज केला जाईल की बाबा हे काय चाललंय। स्थानिक कोणी आहे नाहीये, स्थानिक कोणी आहे नाहीये म्हणून त्याच्यावर काही बोलणं, गुंड असणं हे बोलणं, हे हा कुठला विषय आहे? म्हणजे आपण कुठे राहतोय? हे जे जुने जे मुद्दे आहेत, बाहेरचे आले, इकडचे आले, तिकडचे आले, याचा काही विषय नाही ना। एखादी चार जण आहेत तिकडे, ते तुम्हाला काही बोलत नाहीये आणि तुम्ही त्याच्यावर आरोप करायचा, तुम्ही त्यांना ओळखतात व्यवस्थित। जे गुंड आहेत ना, ज्यांनी ते गुंड सांगितलं, तर थोडं याच्यावर जरा विचार करा। यांनी तुम्हाला ते सांगतील, हे यांच्यावर जे गुंड बोललेले आहेत त्यांनी, राजेश शेट्टी, विलास भगत, या गुंडांनी काय केलं आहे कोणासाठी हे तुम्ही विचारा, याच्यावर जरा चौकशी करा जरा। त्यांचं लग्न कोण केलंय, कन्यादान कोण केलंय त्यांना विचारा जाऊन, त्यांच्या मुलीचे ऍडमिशन कोण केले त्यांना जाऊन विचारा, त्यांना 2010ला तिकीट दिले, निवडून आणलं, कोण केलं ते त्यांना विचारा, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट कोणी आणून दिले पुण्यावरून ते त्यांना विचारा। JNPTला त्यांचा राजीनामा देण्यासाठी रात्री 11 वाजता कोण गेलं होतं ते त्यांना विचारा। त्या टायमाला आम्ही गुंडा नव्हतो, आज आम्ही गुंडा झाले का तुम्हाला? ते त्यांना क्वेश्चन करा ना। त्यांचा कन्यादान मी केलेलं आहे, त्या टायमाला मी गुंडा नव्हतो, हे त्यांना विचारा ना। त्यांच्या मुलीचं ऍडमिशन फादरला मी केलेलं आहे, त्या टायमाला मी गुंडा नव्हतो, त्याला निवडून आणून 9 मतांनी मी दिलेलं आहे, त्या टायमाला मी गुंडा नव्हतो। आता ते क्वेश्चन त्यांना विचारा ना की त्या टायमाला आम्ही गुंडा होता काय तुमच्या बरोबर, आज आम्हाला तुम्ही गुंडा पाडतात, तुम्हाला कुठेतरी भीती आहे आमच्यावर म्हणून तुम्ही आम्हाला गुंडा बोलतात। हे क्वेश्चन त्यांना विचारा ना। तुमचं कन्यादान कोणी केलं आहे, त्यांचं लग्न कोणी केलं आहे, मुलीचं ऍडमिशन कोणी केलं आहे, त्याला निवडून कोणी आणलं 2010ला, त्याला कोण ओळखत नव्हता इकडे,
JNPTला रात्री 11 वाजता जाऊन त्याच्या रेजिग्नेशन लेटर कोणी दिलंय? इलेक्शनचं पहिले एक रेजिग्नेशन द्यायला लागतो गव्हर्नमेंटचं, ते मी जाऊन रात्री 11 वाजता स्टॅम्प करून आणलेलं आहे. त्यांच्या पुण्यामधून 3 दिवसामध्ये कास्ट सर्टिफिकेट कोणी आणले ते त्याला विचारा ना, ते क्वेश्चन त्याला करा ना. तेव्हा आम्ही गुंडा होता काय? ते त्यांना विचारा. हेच माझा क्वेश्चन मार्क आहे. आता तुम्ही विचारा त्यांना. नहीं वही उसके लिए बोलता ना, तब मैं गुंडा था क्या? मैं जब गुंडा नहीं हूं तो मैं क्यों स्वीकार करूं कि मैं गुंडा हूं? मेरे बारे में एक भी क्रिमिनल केस है तो मेरे को बताइए, किधर भी प्रूफ है कि एक भी केस है पूरा नवी मुंबई में? मैं भी एक छोटा बिजनेसमैन हूं. अगर मेरे को गुंडा बोलता तो आज मैं उसका क्लियरिटी दे रहा हूं ना. उनको पूछिए मैं गुंडा था क्या 10 साल पहले आपके साथ में, आपके लिए क्या क्या किया, वो उनको समझना पड़ता है. अभी उनको किधर तो डर है, आगे इलेक्शन आ रहा है तो कुछ तो डर है बोल के वो लोग एलिगेशन कर रहे हैं, फॉल्स एलिगेशन कर रहे हैं, जानबूझ के हमको फंसाने की कोशिश कर रहे हैं. ये हमारी बात है और कुछ नहीं. क्या किया आपने? किसके लिए? उनका शादी का कन्यादान मैं किया है, उसका शादी का कन्यादान विलास भगत ने किया है, उसका लड़की का एडमिशन मैंने किया है, उसका कास्ट सर्टिफिकेट पुणे से मैं ला के दिया है, इलेक्शन में टिकट मैं उसको दिलाया है, उसको 9 वोट से जिता के मैं लाया है. वो सबको मालूम है इधर, वो छुपी बात नहीं है ना. तो 10 साल से मेरा उसका संपर्क ही नहीं है. अगर मैं नीलेश भोजने का फ्रेंड है, नीलेश का बर्थडे के लिए हम लोग कुछ तैयारी करने उधर आया है, नीलेश के साथ उधर गया है तो हम लोग गुंडे हो गए? मैं भी एक कैटरिंग वाला है. वो अभी साथ में नीलेश का बर्थडे के लिए हम लोग उधर गए बातचीत करने के लिए. अगर नीलेश हमको बोला चलो क्या है देखने को जाएंगे तो उधर जाके खड़े हो गए. हम लोग का अगर एक भी शब्द है तो हम लोग पुलिस का एक्शन लेने को तैयार है. सर हम तो कोई गोवंडी से, मानपुर से या मुमरा कौसा से तो आए नहीं. मैं भी रेसिडेंट सेक्टर 7 का रह चुका हूँ, मैं सेक्टर 14 में रह चुका हूँ, ऊपर किरणा में रहता हूँ. तो क्या मैं फ्रेंड्स के पास नहीं आ सकता? और ये तो 9 लोगों को डिफेम कर रहे हैं जिनकी सोसाइटी में कुछ स्टैंडिंग है भाई. नहीं कोई गुंडागर्दी नहीं की है. हम लोग ने बात भी नहीं किया उनसे, हम सिर्फ खड़े थे. वही आके एब्यूसिव लैंग्वेज बात करना चालू किया तो हमारा विलास भगत बोला हम लोग आप शूटिंग कर रहे हैं, ऐसा हम लोग भी शूटिंग कर रहे हैं. इतना ही बातचीत हो गया तो उसने पुलिस को बुला लिया. हम लोग कभी 10 साल में उससे कभी बात करने गए भी नहीं, आज तक उसके पास गए भी नहीं, बातचीत भी नहीं है हमारा. उसने विलास के ऊपर एलिगेशन किया, एब्यूसिव लैंग्वेज किया तो विलास ने उसको खाली जवाब दिया तो बोला हमारा फोटो मत निकालो. विलास बोला हमने पहले आपका बहुत कुछ फोटो निकाला है, हम आगे आपसे बात नहीं करना चाहते, बस यही बोला विलास. तो उसने पुलिस को बुलाया, बाकी कुछ नहीं उधर हो गया, बस यही वर्ड्स. विलास भगत इज ए प्रेस फोटोग्राफर. वो भी जब उन लोग ने शूटिंग किया तो वो भी अपना शूटिंग करना नहीं चालू किया. वो भी प्रेस का ही आदमी है.